सरासरी काय 800 900 1000 असे गेले. 800 900 1000 समाधानी आहे का तुम्ही? नाही काय समाधानी नाही नाही काय सरकारनं नेमकं पुरे कारण काय? कारण काय काय नेमकं? सरकारनं पुरे शेतकरी गाण मारली काय कशामुळे नेमकं काय म्हणले? काय आता नाराजगी व्यक्त करून उपयोग नाही, कारण की आता यावर शेतकऱ्याला पर्याय नाही. कर्जमाफीचं आश्वासन दिलं जून पर्यंत होईल. काय वाटतं तुम्हाला कर्जमाफी? हे शक्य नाही. नाही कसं काय नेमकं थोडसं कामात सांगा ना माहिती जेणेकरून. काय काका आपलं योगेश आहे ना. कांदे काय कांदे आणले होते? हा किती आणले होते? गंज 20 क्विंटल 20 क्विंटल लावले. किती होते? लागले 5 एकर. 5 एकर आहे. हा. मग सरासरी काय भाव लागला त्याला? सरासरी काय 800 900 1000 असे गेले. 800 900 1000 हं. समाधानी आहे का तुम्ही? नाही काय समाधानी नाही नाही काय सरकारनं नेमकं पुरे कारण काय? कारण काय काय नेमकं? सरकारनं पुरे शेतकरी गाण मारली काय कशामुळे नेमकं आश्वासन दिलं जून पर्यंत होईल. काय वाटतं तुम्हाला कर्जमाफी? हे शक्य नाही. नाही कसं काय नेमकं थोडसं कामात सांगा ना माहिती जेणेकरून. काय तुम्हाला आज एवढं सुपर कांदा आम्ही काढून महिना झालेला आहे, वाळवली इकडे आणली तरी ते आता 1000 रुपये जोर आहे, 800 रुपये जोर आहे. तुम्ही म्हणताय शेतकऱ्याची गाणवारी सरकारने, पण तुम्ही निवडून त्यांना देताय. सरकार देत आहे त्याच निवडून देत आहे. महानगरपालिका पाहिजे किंवा मध्ये गडबड करतं काय ते समजत नाही. काय म्हणले? मशीन मध्ये गडबड करतं काय ते समजत नाही. तुमचं म्हणणं ईव्हीएम मध्ये गडबडी व्हा, तुम्ही पण त्याचं मानता बा. माझं आहेच आता सगळे लोकच बोलले इकडे दाबलं तिकडे बटन दाबून राहिले कसं काय बोलले पण थोडक्यात आहे का खरं असं काही? असं म्हणते ना. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा आता असं वाटायला लागलंय की मग त्याच्यात गडबडी व्हा. मग आता जिल्हा काय परिषद आता कांद्याला भावच नाही ना का बांध तुम्ही आता 50 मालाला भाव खताचे कोणी काय भाव झाले आता खत आणखीन वाढणार आहे मग का नाही? मग वाट खताच्या भावात आणखीन वाढणार आहे. हा. जेव्हा बजेटमध्ये खताच्या भावाच्या किमती संकेत वाढण्याची दिलेली आहे. बरोबर आहे. शेतकऱ्याच्या मालाला जरी भाव नसला परंतु खताच्या भावात आणखीन वाढणार हा, आहे. तर शेतकऱ्याकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. काय म्हणतात तुम्हाला? बरोबर आहे की नाही? मग शेतकऱ्यांनी एखादी एकजूट होऊन काहीतरी आंदोलन, एखाद्या शेतकऱ्यांचा नेता म्हणा किंवा असं काहीतरी पाहिजे लागत खरंय का नाही? जेणेकरून शेतकरी जरा आज सरकारनं जरा विचार केला नाही तर भविष्यात शेतकरी सुद्धा सरकारचा विचार करणार नाही. हा ना मग खरंय. बरोबर आहे की नाही? मग शेतकरी जागला तरच देश जगत. मग असं आहे ना ते. शेतकरी हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, परंतु आज जरा परिस्थिती दिसत नाही आता नाही आहे नाही का खरंय. नाही? मग अहो कांदे काढायला 12,000 आहे, लावायला 12,000 शेतकरी जातात काय पुरवलं खताला हे भाव आहे शेतकऱ्यात काही शिवून राहिला ना काहीच करून नाही शेतकऱ्याला काम सगळे करू महाग झाली. मजुराचा भाव वाढले, टोटल महाग सगळं महाग झालं. टोटल महाग. कांद्यातून किती उरताय बरं तुम्हाला कमीत कमी? अहो जे आम्ही जे घेतलेलं आहे का बी घेतलेले 3,000 रुपये किलो त्याचे पैसे सुद्धा नाही झालेले आम्हाला काहीच नाही राहिलेलं आम्ही नुसतं तसंच आहे फक्त तुमचं म्हणणं आहे तोट्याची शेती टोटल शेती आहे. शेतकरीच करू शकतो. मग एखादा तरी बिझनेसमॅन पण- कंपनीमॅन तोट्याची कंपनी कधी करू शकत नाही. नाही तरी आम्ही खुशी का बरं का काय आता शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीची म्हणजे तुम्हाला उत्तर जोडधंदा मग काय आहे काय का? जोडधंदाच नाही शेतकरीच आपण काय जोडधंदा वैजापूर भाग हा थोडा आपला मराठवाडा भाग असल्यामुळे हं. पाण्याची सोय आहे तुमच्याकडे चांगली? नाही नाही पाणी नाही आम्हाला. नाही. नाही यंदा आता पाऊस हे लाल पाणी कसं काढले झालं? उन्हाळ कांदे नाही काय म्हणले? लाल काढले का एवढा पाऊस झालेला आहे, तरी पाणी कमी पडलेले आहे आम्हाला. आता उन्हाळ लावलेले 13,000 रुपये एकरानं आता पाणी थोडे थोडे कमी पडलेले आहे. आता बारीक वाट्या गाठी आले म्हणजे चालू 600-700 रुपये गेला शेतकरी आवरलं तुमचं पाणी? आवरले झालं दुष्काळ सुरू झाला तुमच्याकडे? मग प्यायच्या पाण्याची प्यायचं पाणी आता थोडं बरं राहतं प्यायचं पाणी समजा राहतं, आपल्याला परंतु खावं लागतं. शेतीचं पाणी नाही राहत. नाही राहत. मग तुमचे बोरनाथ साहेब काही तुमच्याकडे असं प्रयत्न करत नाही? नाही, आम्ही सागर शिवर चालू त्याच्यामुळे काय आम्ही वागल घरचे पण सागर शिवर चालू म्हणजे पाण्याचं काही शॉर्टेज नाही शॉर्टेज धरणं नाही काहीच नाही त्याच्यामुळे काय पाणी राहणार नाही का? असं ओके. तुम्ही नाराज आहे भाऊ याच्यावर? काय म्हणले? काय आता नाराजगी व्यक्त करून उपयोग नाही, कारण की आता यावर शेतकऱ्याला पर्याय नाही. कर्ज काय म्हणले? काय आता नाराजगी व्यक्त करून उपयोग नाही, कारण की आता यावर शेतकऱ्याला पर्याय नाही. कर्जमाफीचं आश्वासन दिलं जून पर्यंत होईल. काय वाटतं तुम्हाला कर्जमाफी? हे शक्य नाही. नाही कसं काय नेमकं थोडसं कामाला सांगा ना माहिती जेणेकरून. काय आता शक्य कसं नाही, कारण काय शेती आधी इकडे काही लक्ष देण्यात आहोत तिथं आता हा म्हणणार आहे ते निवडणूक होतं नंतर नाही केलं कोण काय करू शकत? कोण कोणाचं वाकडं नाही करणार? काहीच करू शकत. शेतकरी हा कामात व्यस्त असतो. काय नाव का का आपलं? काय नाव आहे? काय भाव गेले आज? 1185. बघू शकता मित्रांनो सुपर कांदा आहे. काय सांगशाल भावाबद्दल? हा? कमीच गेले. मागच्या हप्त्यात काय भाव होते? मागच्या हप्त्यात गेलते ते 1300 1350. हेच कांदे? हो मग याचं भावाचं कारण काय नेमकं? काय कशा वाळून आणले. हा? वाळून वाळून आणले म्हणून हा बोलले कांदे भावात गेले. हा मग नेमकं काय आता तुम्ही मग असं वाटलं होतं वाढण म्हणून आम्ही ठेवले हा
पण भाव रिवाज झाले. भाव रिवाज झाले. काय सरकारला काय सांगशाल? काय नाही वाढवून द्यावा भाव. किती पाहिजे बरोबर तुम्हाला? सरकारने. किती पाहिजे कमीत कमी? कमीत कमी मस्त वाटत अपेक्षा 4-5 हजाराची. 4-5 हजाराच्या आशा, पण आता स्थिती नाही ना तशी. पण आता ते काही करू शकत नाही ना कोणाकडून. नाही का? ओके, चालेल, धन्यवाद. काका 1285. 1285 मित्रांनो बघू शकता. 1285. 1100 म्हणले आता.